असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। शिवसेना नेते सुनील प्रभू आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। अमोल कीर्तीकरांचा विजय झाला नाही, वायकरांचा विजय झाला, पण आदित्य ठाकरे आज म्हटले की अमोल कीर्तीकर विजयीच आहेत। तुम्ही त्या मतदारसंघामध्ये तुमची विधानसभा देखील येते, कशा पद्धतीने आक्षेप आहे? जोरदार चर्चा याची आहे की त्या ठिकाणी असणारे जे प्रेसिडिंग ऑफिसर होते त्यांनी ज्या पद्धतीने हेराफेरी केलेली आहे हे सगळं आज प्रेस कॉन्फरन्समध्ये आम्ही मांडलंय आणि मीडियासमोर न बोलता आम्ही कोर्टात जाऊन या सगळ्या बाबी मांडणार आहोत आणि निश्चित न्यायालय आम्हाला याच्यामध्ये न्याय देईल। अमोल कीर्तीकर हे पुन्हा विजयी होतील। सुषमा अंधारे आता असं नव्यानं वक्तव्य केलंय की याच्यामध्ये आशिष शेलारांचा सीडीआर जो आहे तो चेक करावा, त्यांचा देखील आशिष शेलारांचा देखील हस्तक्षेप आहे। मी असं म्हटलं की ज्या तिकडे निवडणूक प्रक्रियेतील मुख्य अधिकारी होत्या त्या ज्या फोनवरून बोलल्या त्यांचे सगळे सीडीआर चेक करा, म्हणजे कोण कोण बोललं, कोणाकोणाशी किती वेळा बोलले, त्यांना काय आदेश होते, या सगळ्या गोष्टी समोर येतील। कोणाकोणाचा हस्तक्षेप असू शकतो असं तुम्हाला वाटतं? सीडीआर आल्यानंतर कळेलच ना। दुसरा प्रश्न वेगळा, तुम्ही मागच्या आठवड्यामध्ये महानगरपालिकेला पत्र लिहिलं होतं, तुमच्या संपूर्ण विधानसभेमध्ये जे काही नालेसफाई जी आहे ती लवकर व्हावी, ती नालेसफाई झाली आहे का? की प्रशासक म्हणून आयुक्तांची जबाबदारी आहे, नालेसफाईचं काम सुरू आहे, पण जिथे जिथे म्हणून त्रुटी आढळतील त्या सांगण्याचं काम आम्ही करतोय। मी डीएमसीशी बोललोय, मी आयुक्तांशी बोललोय आणि ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि प्रशासनाचं एक काम आहे की हे करून घेणं। जर मुंबई शहरामध्ये जे काम प्रशासनाचे प्रमुख म्हणून करण्यासाठी आयुक्त जबाबदार आहेत, खालचे अधिकारी जबाबदार आहेत, हे जर केलं नाही आणि उद्या भविष्यात पावसाळ्यात जर लोकांना त्रास झाला त्याला देखील जबाबदार हे सरकार आणि प्रशासक असतील। भाजपकडून विधानसभेसाठी सहप्रभारी नेमण्यात आलेले आहेत आणि ते संपूर्ण लोकसभेचा आढावा घेणार आहेत। याच्यामध्ये गच्छंती कोणाची होऊ शकते तुम्हाला वाटतंय? 2 सहप्रभारी नेमलेत आणि ते आता आढावा बैठका घेणार आहेत। असा हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे, त्याच्यावरती बोलणं मला योग्य वाटत नाही। आमचा पक्ष येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत काय तयारी करणार आहे आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहतोय की उत्तर पश्चिमची जी जागा जी आहे ती कुठेतरी आम्हीच विजयी होणार होतो, परंतु सर्व सीडीआर जो आहे, जे निवडणूक अधिकारी होते त्यांचा संपूर्ण सीडीआर जो आहे तो तपासावा अशी मागणी जी आहे ती आमदार सुनील प्रभू यांनी केलेली आहे। कॅमेरामन मनीष विचारे सह निवृत्ती वाबळे, TV9 मराठी, मुंबई। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।